राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम कृष्णा हरे हरे, हरे हरे म्हणतात समाधी. हरे राम रामकृष्ण हरी. दुसऱ्यांनी कोणी माईक सुरू करू नका, गोंधळ होतोय बर का. हा तेच त्याच्यामुळे म्हणलं, त्यांचा आवाज यायला लागलाय तर म्हणलं ते मागे. हरे राम 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 हरे कृष्णा कृष्ण हरे 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 कृष्ण रामकृष्ण हरी. ताई एक मिनिट थांबा, रामकृष्ण हरी. सॉरी, मी तुम्हाला थांबवते. अनिल दादा, मी तुमचा माईक इकडनं बंद करते. कोथुडे, अनिल दादा कोथुडे, तुम्ही माईक का चालू करताय? अनिल दादा, तुमच्यामुळे डिस्टर्ब होत आहे सगळ्यांना. देव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासना मात केला. जयाच्या मुखी सदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. सुता सारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्याईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. ओम नमो जी गणनायका, सर्व सिद्धी फलदायका, अज्ञान भ्रांती छेदका बोध रूपा. आता वंदीन वेद माता, श्री शारदा ब्रह्मसुता. शब्दमूळ वाग्देवता महामाया, मजन कळे हा विचारू, गुरुनी माझा नमस्कारू. गुरुदेवा पैल पारू पाववी मज. आता वंदिन सज्जन, जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचे निगुह्य ज्ञान प्रगटे जनी. आता वंदू श्रोते जन, भक्त ज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुण संपन्न सत्यवादी. आता सौ परमार्थ
जो साधकांचा निज स्वार्थ ना तरी समर्थामध्ये समर्थ योग हा आता सद्गुरु वर्णवेना तेथे माया स्पर्शू शकेना तो स्वरूप मजा ज्ञाना काय कळे ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्त्वमस्यादि लक्षणम एकं नित्यं विमालमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु तं नमामि। पुंडलिकावरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय 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 रघुवीर समर्थ। एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्याची गती होईल नेनो काय करू बहु वाटे तळमळ अंधरी सकळ बहिर्मुख हरिहरा नाही बोटभर वाती कोण त्याची गती होईल नेनो तुका म्हणे नाही नारायणी प्रीती कोण त्याची गती होईल नेनो। आज प्रस्तुत प्रसंगी प्रवचन रूपी करता निवडलेला अभंग देहू निवासी जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे पुतळे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगात त्यांच्या गाथा या अभंगातला हा अभंग आहे। महाराज तुकोबाराया भगवंताविषयी प्रेम नसलेल्या जीवाची काय गत होईल अशी चिंताजनक व्यथा या अभंगामध्ये निर्माण केलेली व्यक्त केलेली। कारण असं झालेलं आहे की परमार्थामध्ये वेळच नाही कोणालाच। कारण संसार करण्यामध्ये प्रपंच करण्यामध्ये जे संसारात गुंतलेले आहेत जे प्रपंचात गुंतलेले त्यांना वेळच नाही म्हणतात। आता हे बोलणं तरी आपल्याला पटतं का बरं, पण वेळच नाही म्हणा। आणि बरोबर का वेळ नाही तर सतत त्यांच्या चित्तामध्ये संसाराची चिंता भरलेली चिंता सारखं त्या संसारातल्या वस्तू आणि पदार्थ यांची पूर्तता करण्याचीच त्यांची चिंता असते। चित्तामध्ये सगळं तेच भरलेलं आहे आणि त्या चित्तामध्ये ह्या पदार्थाचा वस्तूचा पूर्तता करण्याचा असा सारखा त्यांच्या चित्तामध्ये गोंधळ चालू असल्यामुळं त्यांना इकडं परमार्थ करायला वेळच नाही आणि म्हणून तुकोबारायांना व्यथा निर्माण झालेली आहे। मग महाराज म्हणतात की हे संसारातले लोक सतत कष्ट करतात परिश्रम करतात एवढे परिश्रम करते की त्यांना देवाकडे पाहायला वेळ नाही पण ते स्वतःच्या कुटुंबाला एवढे श्रम करतात तरी सुद्धा स्वतःच्या कुटुंबाला ते समाधानी ठेवू शकत नाहीत। आणि मग त्यांच्या समाधानी जर त्या कुटुंबाला ठेवू शकत नाहीत तर त्या काळजीनं त्यांना भगवंताला प्रेम द्यायला पूजा करायला त्यांना वेळच कुठे आहे। कुठं श्रवणाला यायला किंवा कीर्तन ऐकायला किंवा एखादी वारी करण्यासाठी किंवा कुठं एखादं पारायण करण्यासाठी त्यांना वेळच नाही। कुठं आता त्यांच्या घरामध्ये कुठं एखाद्या आडगळीमध्ये जर पडलेला देव आहे कुठंतरी आडगळीत पडलेले देव येत त्यांची पूजा करायला कुठं दर्शन घ्यायला सुद्धा वेळ नाही त्यांना। मग ह्या अशा कर्मठ लोकांना अशा संसारी लोकांना अशा प्रपंचात गुंतलेल्या लोकांना देवाचं दर्शन दुर्लभ झालेलं आहे। महाराज सांगतात की असे हे जीव आहेत ना फार मोठी चूक करतात बरं। कोणती चूक करतात परमार्थाला तो देहच त्यांना कशासाठी मिळालेला आहे परमार्थासाठी मिळालेला आहे पण कुठे खर्ची घालते हे कळतच नाही त्यांना। ही फार मोठी चूक करतात। म्हणजे हे लोक कसे आहेत महाराज म्हणतात की हे लोक आत्महत्या करणारे असे आत्मघातकी येत
हे लोक आत्महत्या करणाऱ्याच्या आत्मघातकी येत आणि असं सारखं त्या संसारामध्ये त्या नाशिवंत विषयामध्ये आमचे गुरु महाराज म्हणत असेल सगळ्यांनी चोखून चोखून फेकलेले हे विषय तेच तेच नुसते विषय सेवन करण्यामध्ये हे 5च विषय येत 6वा विषयच नाही आणि 6वा विषय तो साधू संतांचा आहे 6वा विषय कोणता आहे नारायण तो विषय तो त्यांचा झाला नारायण हा फक्त साधू संतांचा 6वा विषय नाही तर आपल्यासारख्याला सगळ्यांना सृष्टीवर जेवढे जीव येतात तेवढ्यांना 5च विषय येत आणि हे असे जीव आपल्या व्यवसायात त्या विषयामध्ये त्या आसक्तीमध्ये त्या देहभावामध्ये अगदी कुत्र्यासारखं जीवन जगतात मग आशांच्या घरामध्ये महाराज सांगतात देवाची वस्ती थोडीच नाही इथं यमदूताची वस्ती असते ज्यांच्या ठिकाणी सत्कृत्य नाही सद्बुद्धी नाही असे नास्तिक दुर्जन असे चांडाळ असे चोर असे लबाड आता खरं पाहिलं तर चोरच आहेत आपण देवाकडून आपण काय केलेलं आहे हा देव नरदेव उसना मागून आणलेला आहे आणि त्याच्यासाठी खर्च करीत नाही म्हणले चोरीच केली आपण तर असे जी लोक येत तर अशा लोक म्हणजे त्यांचं काय करतात ते यमाचा व्यापार करणारे येत असे लोक काय येत यमाचा व्यापार करणारे म्हणून तुकोबारायांना चिंता लागली की ह्या लोकांचं असं कसं होईल मग म्हणून त्यांनी त्या भंगात सांगितलं की एकादशी व्रत सोमवार व्रत तुम्ही करत नाही तर कोणत्या गतीला जाता आणि सोमवार एकादशी करणं परमार्थ करणं हे सत्कृत्य आहे सद्बुद्धी आहे मग अशा विचारानं तुकोबारायांचा जीव तळमळतोय व्याकुळ होतोय खरं पाहिलं तर आपल्याला आत्मचिंतनासाठी आणि ईश्वर भक्तीसाठी आपल्या ह्या शरीराला उपवास आवश्यक आहे ज्याला आत्मचिंतन करायचे ना ज्याला ईश्वर भक्ती करायची त्यांनी एक असा कडक उपवास केला पाहिजे गंगा स्नान करणं दान धर्म करणं निराहार राहणं भक्तांच्या भेटी घेणं संतांचा संग करणं कथा श्रवण करणं कीर्तन ऐकणं एखादं पारायण करणं दिवसभर नाम चिंतन करणं याने काय होतं याने किंवा नामाच्या गजरात राहणं सगळं सतत काळ घोषामध्ये राहणं याने काय होतं अंतःकरण शुद्ध होत आणि एक नवीन एक ऊर्जा निर्माण होती मग महाराज सांगतात की एकादशी रोज केला ना ईश्वराची भक्ती होते भगवंताचं प्रेम वाढतं आणि अंतःकरणाची शुद्धी होती पण आजकाल काय झालेलं आहे सगळा बाहेरचा देखावा नवीन गाडी नवीन बॉडी मोठा भरजरी कपडे घातलेले अशांना किती गर्दी जमा होती नुसता हास्य मजाक केली तरी मग तिथं ज्ञानाचा पत्ता नाही मग असे बहिर्मुख झालेले लोक आहेत एक कर्मकांडामध्ये जे कोणी जादू टोना नक्कल करून दाखवतेलं अशा कर्मकांडामध्ये आहारी गेल्यामुळं त्या लोकांची बहिर्मुख नजर झालेली आहे आणि हे बाह्य रंग देखाव्यानं लोक आंधळे झाल्याचं महाराज सांगतात मग असे बहिर्मुख झालेले लोक देवाचं प्रेम कसं आहे देव कुठं आहे काय आहे कशासाठी आलो कुठं जाणार आहे तर आपण सोबत काय आणलेले आहे सोबत कुठं जाताना काय नेणार आहे याच त्यांना काही भान नसतं असे त्यांच्याजवळ देवाविषयी प्रेम नसतं त्यांच्याजवळ पूजा हे नसतं पूजा पाठ नसते तर सद्विचार नसते तर मग महाराज म्हणत अशांची कोणत्या गतीला जातील रडू नये बाळा रडू नये आवाज येतो तुकोबारायांना वाटतं ज्याचं भगवंतावर प्रेम नाही थोडं दार लावून गेले
गेले ते भगवंतावर ज्याचं प्रेम नाही अशा जीवाचं पारमार्थिक कल्याण कसं होईल? पारमार्थिक कल्याण झालं पाहिजे त्याच्यासाठी काहीतरी आपण साधना केल्या पाहिजे का? त्याच्यात ही आजचा असा योग आलेला आहे निर्जला एकादशी. आता थोडस माझे गुरु महाराज पांडुरंग परमात्मा तुकोबराय ज्ञानेश्वर माऊली या अभंगाचं जसं चिंतन करून घ्यायचं तसं करून घेतलेलं. कारण ताईने अचानक मला 7 वाजता फोन केला आणि मी ज्ञानेश्वरीचं आज पारायण माझं थोडस राहिलं. कारण नियमाने 600 ओव्या घेत असते तर आज 5 वाजता राहिला. पण चला म्हटलं आज निर्जला एकादशी. अगदी दुधामध्ये साखर पडली. आज दूध तर नाही घेतलं, पाणी पण नाही घेतलं, पण त्या भक्ती मार्गाची दुधामध्ये साखर पडली, इतका आनंद झाला. काही असं म्हणलं चिंतन नकात नसाना ते कृपा करून काय भगवंत काय करायचे ते करून घेईल. का कसं असतं निश्चय असतो बर का. आपल्याला माहितीये लोक असे येत. आता थोडस विषयाच्या बाहेर जाते थोडस म्हणजे परत आत येईल मी. विषयाच्या बाहेर म्हणजे कसं की श्रद्धा कशी असती आणि निष्ठा कशी असती. तर 1973 ला 72 ला सगळ्या लोकांनी आरोप केला होता. आता साधू संतांवर आरोप करते. देवाला असं देव म्हणत नाही तर साधू संत तुम्ही आम्ही कोण कशाची. तर आरोप केला माऊलीवर की समाधी संजीवनी कसं काय म्हणे, कशी काय संजीवनी. आणि बऱ्याच लोकांनी आरोप केल्यानंतर म्हणले पाहायचंच आपल्याला जाऊन तिथं जाऊन पाहायचं म्हटल्यानंतर ट्रकभर माणसं इकडून गेले. 72ची 73ची हे आहे थोडं थोडं आठवत आहे असं. आणि सगळे ट्रकभर लोक गेले समाधी संजीवनी उघडून पाहायची म्हणे. पण तिथं होते मामासाहेब दांडेकर बरेच लोक होते तिथं. त्यांनी म्हणले आता कसं होईल लोक येणार येत समाधी उकरणार येत. म्हणले काय विचार करायचा माऊली जग पाहून घेतील काय करायचं ती. आणि सगळे लोक भराभरा उतरल्यानंतर म्हणले हे मोठमोठाले आळंदीतले महात्मे पुढे झाले. म्हणले तुम्ही हे उकरायचे नाही अगोदर. तुम्ही काय करा आधी तुमचे मशीन लावा म्हणे. एक 100 फुटावर त्या तिन्ही बाजूने मशीन लावा आतमध्ये आणि त्याच्यातून तुम्हाला जाणवल. मग त्यांनी मशीन लावले. मशीन लावल्यानंतर त्या मशीनचे काटे हलू लागले. काटे हलू लागल्यावर ते जेवढे लोक आले तेवढे आश्चर्यचकित झाले. हलू लागले ते काटे म्हणजे त्यांना सुद्धा हे चैतन्य काय हे समजलं. हे चैतन्य काय असतं हे त्यांना सुद्धा समजलं. पण त्यांनी कोणावर निष्ठा ठेवली होती? माऊली जे करून घ्यायचे ते घेतलं. काय जे व्हायचं ते माऊली चट पाहतील. आपल्याला कशाला चिंता करायची. अक्षरशः सगळे तिथं नतमस्तक झाले आणि सगळ्यांनी त्यांनी आळंदीची वारी सोडली नाही. आता एवढं मला सांगायचं पुढचं नाही सांगायचं. म्हणून तसं ताईंना हे केला फोन केला 7 वाजता. म्हणलं जाऊ द्या सेवा करायची आपण तुकोबारायांची. ज्ञानेश्वर माऊली तुकोबाराया गुरु महाराज जशी सेवा करून घ्यायची तसं करून घेतलं. त्यांच्यावर सोडून दिलं. चला आपल्या विषयावर येऊ. मग एकादशीवर ही निर्जला एकादशी आहे. आणि या निर्जला आता मला याच्यातून निर्जला एकादशीचं काय सांगायचं की ईश्वर भक्ती भगवंताचं प्रेम निर्माण होण्यासाठी भगवंतावर श्रद्धा राहण्यासाठी जीवाचं पारमार्थिक कल्याण करून घेण्यासाठी पारमार्थिक कल्याण कसं होतं याच्याबद्दल मला सांगायचं. म्हणून निर्जला एकादशीचा आपण आज विषय घेणार येतं. आणि ही निर्जला एकादशी वर्षातून एकदा येते. ज्येष्ठ शुक्ल पक्षामध्ये ही एकादशी येते. एकादशी म्हणजे एका महिन्यामध्ये 2 पक्ष असतात आणि प्रत्येक तिथीला 11व्या तिथीला 11वी म्हणजे एका आणि दशी म्हणजे दिवस तर 11वा दिवस म्हणजे एकादशी. आणि ह्या एकादशीनं याला एक निर्जला एकादशी म्हणतात. तर ह्या एकादशीला पांडव किंवा भीमसेन सुद्धा एकादशी म्हणतात.
आणि ही एकादशी म्हणजे पाणी सुद्धा वर्ज्य करणं. निर्जला, जल म्हणजे पाणी, आणि पाणी सुद्धा वर्ज्य करणं. ही निर्जला एकादशी सर्व एकादशी श्रेष्ठ आहे. आणि हिचं पाणी सुद्धा वर्ज्य करणं म्हणजे हिला हे निर्जला एकादशी म्हटलेलं आहे. ही ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते. आणि ह्या एकादशीच्या दिवशी ही एकादशी म्हणजे सगळ्याच एकादशी विष्णूला प्रिय येतात. पण भक्तानं जर ही एकादशी केली आणि 12 एकादशी नाही केल्या, 11 एकादशी नाही केल्या, ही जर एकादशी केली तर 12वी एकादशीचं पुण्य ह्या एकादशीला मिळतं. पण ती कशी करावी लागती? त्या दिवशी आदल्या दिवशी दशमीला संध्याकाळी एक टाइम जेवण करून विष्णूचं पूजन करून शनी नंतर विश्राम करणं. आणि एकादशीच्या दिवशी पहाटेच उठून सचिल स्नान करून शुद्ध वस्त्र घालून विष्णूची पूजा करून, विष्णूची पूजा कुठेही करा, मंदिरात करा, तुळशी समोर करा, नाही एखादा पाठ मांडून करा, आणि त्याची पूजा करून शनी त्या विष्णूला संकल्प करायचा की हे भगवंता, मी हे निर्जला एकादशीचं व्रत तुझ्या चरणी अर्पण करतो आणि त्या पुण्यानं माझं सगळं पाप नाहीसं होऊ दे. म्हणजे या सर्व पापाची मुक्ती होते. बरं, आता हा दिवस म्हणजे सगळ्याच एकादशी विष्णूला प्रिय येतात, पण ही एकादशी भगवंत या पृथ्वी तलावर विहार करतात म्हणून ही सगळ्यात प्रिय एकादशी. आता या दिवशी काय करणं? उपवास करणं, भक्ती करणं, जप करणं. याने काय होतं? आपल्या कर्मफळाचा नाश होतो. ते कर्मफळ जाळून टाकतात या एकादशीनं, आणि मोक्षाचा मार्ग मोकळा होतो. म्हणून ज्यानं हे व्रत केलं त्याला साक्षात भगवंताची प्राप्ती होते. मग त्या दिवशी विष्णूची पूजा करून काय करायचं? नामस्मरण करायचं. पहिली गोष्ट म्हणजे कोणावर चिडचिड करू नये, रागू नये, तोंडानं वाईट बोलू नये, खोटं बोलू नये. दिवसभर भगवंताचं चिंतन करावं, उपवास करावा, कथा कीर्तन ऐकावं, त्याच्यानंतर भजन करावं, काळाच्या गजरात नामाच्या गजरामध्ये अगदी दिवस व्यतीत करावा, रात्री जागरण करावं, वाटल्यास भागवत कथा जर असेल तर ऐकावी आणि रात्री जागरण करावं. दुसऱ्या दिवशी द्वादशीला सुंदर स्नान करून पुन्हा विष्णूची पूजा करून काही दान धर्म करून श्री आपला द्वादशी भोजन करावं. द्वादशीचं असा हा उपवास आहे. आणि हे उपवास महाराज काय म्हणतात की असा एकादशीचा उपवास जर केला तर तो शारीरिक उपवास नाहीये, त्याचा आपल्याला एक नवीन चेतना निर्माण होती. हा मन, बुद्धी, आत्मा यांचा उपवास असतो. त्याला एक नवीन चैतन्य मिळतं, नवीन भाव मनामध्ये प्रगट होतो. त्या उपवास ही तर निर्जला एकादशी पूर्वीपासून ऋषी मुनींना केलेली पाळत आलेली येते. आजही लाखो लोक ती एकादशी करतात. अत्यंत श्रद्धेनं, विश्वासानं, साधू संतांवर श्रद्धा ठेवून हे व्रत करतात. आज तर आमचे गुरु महाराज बराच संच घेऊन ब्रह्मगिरी प्रदक्षिणाला गेलेले, पण आता भगवंताने आपल्याला थोडस खाली बसवलं, गुडघ्याचा त्रास होतो म्हणून म्हटलं नको, जरा आपण जा खायचं खायचं मी करायचं चित्त, नाही तर सगळं चित्त तिकडं लागले. बरं, सकाळपासून सगळं जरी पारायण केलं, चिंतन केलं तरी बी सगळं लक्ष तिकडं लागलंय, सगळं परिक्रमा दिसू लागली. मग महाराज सांगत की ही एकादशी आजपर्यंत अनेक लोकांनी केलेली आहे. याची कथा आपण थोडीशी जर ऐकायची झालं, तिला पांडव एकादशी आणि भीमसेन एकादशी म्हणतात. तर पद्मपुराणामध्ये याची कथा आलेली आहे. भीमसेन, पांडवांपैकी भीमसेन हा खूप खादार होता. त्याला खूप अन्न लागायचं खायला, त्याला भूकच सहन होत नसत, एवढं अन्न लागायचं. त्याला रूपधर म्हटलेलं आहे.
रूपदर म्हणजे लांडग्यासारखं सारखं खात राहणं. आणि घरातले कुंती माता, नकुल, सहदेव, अर्जुन आणि युधिष्ठिर, द्रौपदी सगळे उपवास करायचे निर्जला एकादशीचा. सगळ्याच एकादशी करायचे ना, हाही उपवास करायचे अगदी श्रद्धेनं. अगदी दिवसभर भगवंताचं चिंतन करून उपवास करायचे. आणि भीमाला भूकच सहन होत नसल्यामुळं हा उपवास तो करीतच नव्हते, कोणताच उपवास करीत नव्हते भीमसेन. मग त्यांच्या चिंतेमध्ये कुंती माताला सारखी काळजी लागली की सगळ्यांच्या मागे पुण्य आहे आणि या भीमसेनच्या मागे पुण्यच नाही, याचं कसं होईल, कसं होईल. जसं तुकोबाराला व्यथा निर्माण झाली की या लोकांचं कसं होईल, तसं कुंती मातेला सुद्धा चिंता लागली की आता ह्या भीमाचं याच्या मागे पुण्य नाही. मग कुंती मातेने एक दिवशी भीमाला बोलवलं, म्हणजे भीमा, तुमच्या मागे पुण्य पाहिजे काहीतरी. तुम्ही एकादशी सगळे घरातले उपवास करते तर तुम्ही उपवास करीत नाही तर तुमचं कसं होईल. भीमसेन म्हणते तर माते तुझं सगळं खरंय, पण माझ्या सगळेजण सांगते तर माझ्या शरीरामध्ये रूपोदर अग्नी, आणि तो मला मला जर तर काही खायला दिलं नाही, मला भूक सहन होत नाही, मी जर काही खाल्लं नाही तर आम्हाला जाळून टाकी. आता कोणत्या यानं त्याला समजावं, काही कुंती मातेला चिंता लागली. असंच बऱ्याच दिवसांनी एक दिवशी त्यांच्या महालामध्ये महर्षी व्यास आले. महर्षी व्यास आल्यानंतर सगळ्यांनी कुंती मातेनं त्यांचं अगदी आदरातीर्थ स्वागत केलं. त्यांचे पाय धुतले, त्यांना बसायला दिलं, त्यांना फळ वगैरे आहार दिला. आणि कुंती माता त्यांच्याशी बोलत बोलत म्हणल्या, महाराज, म्हणले का लई चिंतात दिसतात. म्हणले महाराज खूप चिंता आहे मला. ही माहितीच होते, सगळे तिथं होते. आणि महाराज सगळेजण एकादशी व्रत करतात आणि भीमसेन हे एकादशी व्रत करीत नाहीत म्हणे, काय करायला, काही उपाय सांगा. व्यास महर्षी जरा थोडे हसले मनामध्ये, आणि याच्या मागे कोणतं पुण्य पाहिजे ना महाराज. महाराज म्हणले बरोबर आहे, भीमसेन हे बलवान आहेत म्हणे, पराक्रमी येत, धैर्यशाली आहेत म्हणे, पण एकादशीचं पुण्य पाहिजे म्हणे. मग म्हणे मी एक व्रत सांगतो म्हणे, ते जर केलं तर सर्व एकादशीचं फळ मिळतं. तेवढ्यात भीमसेन आले. भीमसेनाने सुद्धा काय केलं, महर्षी व्यासांचं दर्शन घेतलं आणि महाराजांना म्हणले, महाराज मला आईची व्यथा कळती, पण मी काय करू म्हणे, मला भूकच सहन होत नाही म्हणे, आणि मी हे व्रत माझ्याच्या शक्यच नाही, कसं करू म्हणे मी हे व्रत. मग ते महाराज म्हणले की मी तुम्हाला एक व्रत सांगतो म्हणे, ते केलं की सगळ्या एकादशीचं फळ मिळतं म्हणे. मग त्याने पुण्यही प्राप्त होतं. पुण्य प्राप्त होऊन यम सुद्धा तिथं थांबू शकत नाही. तर त्या जीवाजवळ ज्यांनी हे निर्जला एकादशी व्रत केलं त्याच्याजवळ हे रोज जे करेल त्याच्याजवळ यमा त्याला विष्णू लोकाची प्राप्ती होती, आणि यमाची तिथं सावली पण पडत नाही. एवढा पुण्याचा साठा वाढतो, पुण्य प्राप्त होतं. आणि महाराज सांगू लागले की भीमसेन, ज्येष्ठ महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये निर्जला एकादशी येते. त्या निर्जला एकादशीला पाणी सुद्धा पित नाहीत, म्हणून तिला निर्जला एकादशी म्हणतात. आणि ती निर्जला एकादशी जर केली तर सगळ्या 12 एकादशीचं पुण्य मिळतं. भीमसेन म्हणले महाराज ते जर होईल मला, ते जरा अवघड आहे म्हणे, कारण मला तर भुकेशिवाय अजिबात सहनच होत नाही म्हणे भूक. आणि कसं म्हणे महाराज. मग व्यास मुनी म्हणले उपवासाची ताकद ही शरीरावर नसती म्हणे, मनावर असती. उपवासाची ताकद ही शरीरावर नसती, मनावर असती. आणि हा जर तू मनाचा निश्चय केला आणि तुमच्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे, तुम्ही तेवढी जिद्द आहे तुम्हाला, तुमचा करारीपणा वृत्ती आहे, आणि तुम्ही मनात जर घेतलं तर काही करू शकता. हे जर तुमच्या साध्य झालं तर सगळ्या पुण्याचा साठा होईल. असं बरच व्यासांनी सांगितलं की भीमसेन, मनुष्य जन्म हा एकदाच आहे, आणि
आणि ह्या जन्मामध्ये पुण्यच कमवावं लागतं. पुण्य जर कमवलं तर ह्या जीवनाचं सार्थक आहे. नाही तर कोणती गती होईल काही सांगता येत नाही. पुढे कोणती गती मिळत आहे ना. म्हणे खायला समजा तुम्हाला भूक नाही निघत ना, मग पुढे जन्म आहे ना. त्या याच्यामध्ये डू करीत खाण्याचे सारखं तोंड बंदच नसतं. आता हे असं बोलणं हिमाच्या अगदी हृदयात जाऊन रुतल्यानंतर खोलवर गेलं आणि भीमसेननी विचार केला की आपण एवढं काहीतरी एखादं रोज करून पुण्य मिळवलंच पाहिजे. आता आपण काहीतरी पुण्य आपले सगळे आई तुमची सारखी चिंतेत आहे आणि आईची चिंता दूर करणं हे तुमचं कर्तव्य आहे. मग भीमसेनला वाटलं आईने आपल्याला 2 दिवसापूर्वीच मार्गदर्शन केलं की सगळे भाऊ पुण्य कमवते, तुझ्या मागं पुण्य नाही. भीमसेनाने निश्चय केला की मी काहीतरी आता पुण्य कमवलंच पाहिजे. आणि मग विष्णू लोक म्हणले काय हरकत नाही महाराज, तुमचा आशीर्वाद आणि भगवंताची कृपा असल्यावर मी हे रोज नक्की करेल म्हणे. असं सांगितल्यावर व्यासांना खूप आनंद झाला, बरं वाटलं. मग व्यास सांगू लागले की ह्या व्रतानं विष्णू लोकाची प्राप्ती होते, यमलोकाचा त्रास होत नाही. मृत्यूनंतर विष्णू लोकाला जातात आणि अकाली मृत्यूची भीती नसते. तुला अकाली मृत्यू कधीच येणार नाही असं ऐकल्यानंतर पुन्हा आणखी भीमसेनाच्या अंतःकरणामध्ये तर आनंदाचा सागरच उसळला. जन्मी आपल्या संग ही पुण्याची शिदोरी येते म्हणे. कोण म्हणले? व्यास म्हणले. पुढे व्यास सांगू लागले की काही अवघड नाही म्हणले, फक्त तुला भूक दम निघत नाही ना, काही करायचं नाही. एका निर्जला एकाच्या दिवशी 7 विष्णूचं स्मरण करायचं आणि भगवंताला विनम्र भावाने शरण जायचं की देवा केवळ मी तुझ्या चरणी अर्पण करतो आणि मला याचं काय करू दे, पुण्य मिळू दे. असं जर केलं तर त्या व्रतानं काही करू नको म्हणे. काय कर, दिवसभर भगवंताचं चिंतन कर. ओम नमो भगवते वासुदेवाय, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे असा सारखा जप कर म्हणे. असा सारखा जप केला ना तुला त्या भुकेची आठवण सुद्धा होणार नाही. आणि असं हे व्रत भीमसेनानं केलं, निश्चयीनं केलं, जिद्दीनं केलं. म्हणून ह्या एकादशीला भीमसेन एकादशी किंवा पांडव एकादशी सुद्धा म्हणतात. या व्रतानं आपल्या 21 कुळाचा उद्धार होतो. 21च नाही, 42 कुळाचा. आपल्या माहेरच्या आणि सासरच्या 21 कुळाच्या. कारण आपले पूर्वज हे काही त्यांची गती मिळालीच असं सांगता येत नाही. ते प्रेत योनीमध्ये पडून राहिलेले असते तर, आणि मग त्यांचा उद्धार होण्यासाठी त्याच्यासाठी पुण्य कमवावं लागतं. आणि असा जर एखादा पुण्यवान जर घरात जन्माला तर 21 कुळाचा उद्धार होतो, एवढं पुण्य जमा होतं. आणि जन्मोजन्मीची शिदोरी आहे. मग असं हे एका निर्जला एकादशीचं व्रत त्या विष्णूच्या आणि गुरूंच्या आशीर्वादानं, व्यास मुनींच्या आशीर्वादानं, महर्षींना त्यांचा आशीर्वाद घेऊन भीमानं हे व्रत पूर्ण केलं. महाराज पण, ऋषी पण त्यांना म्हणाले, व्यास मुनी म्हणाले की तुझा निश्चय अटळ आहे, तुला हे नक्कीच प्राप्त होईल असा त्यांनी आशीर्वाद दिला. आणि भीमानं हे महिन्यातली एक एकादशी, निर्जला एकादशी हे व्रत केलं. म्हणून याला पांडव एकादशी किंवा भीमसेन एकादशी म्हणतात. मला याच्यातून हे सांगायचं होतं की पांडव एकादशी म्हणजे भीमानं एकट्यानं केलं, पण पांडवांचं नाव आलं म्हणजे पांडवांना सुद्धा हे पुण्य मिळतं.
म्हणून मी आता सांगून गेले की या एकादशीनं काय होतं, आपल्या 42 कुळाचा उद्धार होतो. इतकं पुण्य हे होतं, त्यांना गती मिळते. म्हणून ते निर्जला एकादशीची संधी मला आज प्राप्त झाली. म्हणून मी अरे काही असो, भगवंत जशी कृपा करायची तशी करून घेईन, आपल्याला ही संधी सोडायचीच नाही. म्हणून आज हे प्रवचनाचा योग मी स्वीकारला. आणि वाणीला आता हे खरं पाहिलं तर तुकोबारायाचीच कृपा आहे, कारण हा भंगच त्यांचा घेतला. म्हणून तुकोबारायाला सुद्धा अशी व्यथा निर्माण झाली की एकादशी व्रत नाही, सोमवार नाही, तर ह्या लोकांची गत कशी होईल. संसारामध्ये भरकटलेली लोक येतात, त्यांना वाटत नाही की आपल्याला हे जन्म कशासाठी मिळालेला आहे आणि आपण हा कुठं खर्ची घातलेला आहे, असं वाटतच नाही. आपण काय करायला पाहिजे हे पण त्यांना वाटत नाही. खाओ पिओ मजा करो आणि हा पण पुढं फार मोठा वळस आहे. तुकोबाराय सांगत, तुकोबाराय म्हणते की तुम्ही जर हे आत्मघातकी येत, जर देवाबद्दल प्रेम कसा असावा हे आपण गोपिका आणि गवळणीचं पाहिलेलं आहे. किती प्रेम केलेलं आहे त्यांनी. आपण पुराणामध्ये कथा ऐकतो, किती प्रेम केलेलं आहे. नामदेव पहा, त्या यांनी हे सगळे साधू संत कबीरदास, नामदेव, चोखामेळा, जनाबाई यांनी किती भगवंतावर प्रेम केलेलं आहे. तुकोबाराय पहा, भगवंतावर जेवढं आपण प्रेम करू तेवढं प्रेम आपल्यावर भगवंत करतो बरं, आणि याचा अनुभव पण येतो. पण तितकं प्रेमानं भक्ती केली पाहिजे. तितकं जितकं आपण भगवंतावर प्रेम करू तितकाच भगवंत आपल्यावर प्रेम करतो. मग आज आपण काय केलं पाहिजे, आत्मभावानं भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. भगवंताचं नाम आलं की जन्माची बाधा सुटती, सगळी चिंता हरपती. सगळं हे अभ्यास केलेला आहे माझं आणि मी, ज्याचा अभ्यास केलेला आहे तो नष्ट होतो. पण आपण हे ध्यानात घेतो काय, हे आपल्याला लक्षात येतं का की आपण व्यर्थ जीवन वायाला घालतो. नाही, त्यामध्ये किती कमवलं, किती हे केलं तर काही सोबत येत नाही. किती बंगले बांधले, किती श्रीमंती केवढ्यानं, किती जरी बलशाली असेल, किती जरी प्रतिष्ठित असेल, किती जरी श्रीमंत असेल, तर त्यातलं सोबत काहीच येत नाही. जेवढी आपण भगवंताची भक्ती करू तेवढंच आपली शेवटी सोबत येणार आहे. म्हणून हा सगळं द्वैत बाजूला सारून आपण एक निष्ठेनं असे व्रत वैकल्य करणं, भगवंताचं प्रेम निर्माण करणं, भगवंतावर श्रद्धा ठेवणं आणि भगवंताची प्राप्ती करून घेणं. आता प्राप्ती करणं म्हणजे काय, प्राप्तच आहे भगवंत, प्राप्ताचीच प्राप्ती करायची. पण आपल्याला काय झालेलं आहे, सगळं अज्ञानाचा पडदा आलेला आहे. सगळं अज्ञान आहे. आपल्याला देव कुठं आहे, कसा आहे, काय आहे, त्याची लक्षणं कसे याचं ज्ञानच नाही. आपण देव 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 करीत बाहेर इतरत्र हिंडत होत. इथं देव तिथं देव. आपल्याला बहिरंग आता सांगितलं बहिर्मुख झाले सगळे. तुकोबारायांनी सांगितलं सगळे बहिर्मुख झाले. आपल्याला नावाचा पाहिजे, गावाचा पाहिजे, पावणारा पाहिजे, चांगला पाहिजे, देखणा पाहिजे, असं पाहिजे आपल्याला देव. पण देव यांनी म्हटलेलं आहे की देव देव म्हणून कार्य व्यर्थ हिंडसी, निज मुळी देव कोण नेनसी. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. मग आपल्याजवळ प्राप्तच आहे, प्राप्ताचीच प्राप्ती करायची. पण ती आपल्याला सगळ्या अज्ञानाचा पडदा असल्यामुळं आपल्याला संत संगतीत जावं लागतं. आणि संत संगतीमध्ये ज्ञान झाल्यानंतर आपल्याला काय होतं, आपला ज्ञानाचा डोळा उघडतो. आणि ज्ञानाचा डोळा उघडला की मग हर हर महादेव होतो. प्रत्येक जण महादेव, फक्त ज्ञानाचा डोळा उघडला पाहिजे. बर, संत संगत भेटणं एवढं सोपं नाही. संत संगत भेटणं एवढं सोपं आहे का, त्याला अनेक जन्माचा पुण्याचा साठा लागतो.
त्याची भगवंताची कृपाच लागती. भगवंताची कृपा झाल्याशिवाय संत भेटच होत नाही. बस भगवंताची कृपा होण्यासाठी अंतःकरण शुद्ध लागत. अंतःकरण शुद्ध करण्यासाठी हे कर्म उपासना एकादशी व्रतच करावं लागतं. तेव्हा अंतःकरण शुद्ध होतं. तेव्हा आतला भगवंत जागा होतो, कृपा करतो. वाट पाहे भेटीची, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ. तो वाटच पाहतो, कोणता भक्त माझ्याकडे येतोय, कोणता माझ्याकडे चाल करतोय, तो वाटच पाहतोय. आणि त्याच्याकडे आपण एकदा नजर फिरवली की तो आपली काय करतो, कृपाच करतो. संताला शोधायची गरज नाही. संत आपोआप भेट घालून देतो भगवंत. आणि मग संत काय करतात, संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संताशिवाय प्राप्तीच नाही, या जीवाचं कल्याणच नाही. त्या जीवाचं हित कशात आहे ते आपल्याला दाखवून देते. संत आपल्याला आपल्यावर जो अज्ञानाचा पडदा आलेला आहे तो संत काढते. आणि आपल्याला प्रत्यक्ष कर्तळी आवळा तैसा, जसा तळ हातावर आवळा स्पष्ट दिसतो तसा आपल्याला भगवंत स्पष्ट कळून देतात. कळून, कारण हा दिसायचा, वाणीनं बोलण्याचा किंवा कानानं ऐकण्याचा हा विषय नाही. परमात्मा हा कळण्याचा विषय. परमात्मा हा ज्ञान स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. आणि त्या आनंदाजवळ, त्या सुखाजवळ, त्या ज्ञानाजवळ घेऊन जातात आपल्याला साधू संत. मग त्याच्यासाठी भगवंताची कृपाच लागते आपल्यावर, तेव्हा संताची भेट होती. आणि संताची भेट झाली की ते काय सांगतात, ते शास्त्रातलं, ग्रंथातलं, पुराणातलं सांगतात. तेव्हा शास्त्राची कृपा होती. आणि शास्त्राची कृपा झाली की मग आपल्या अंतःकरणाची कृपा लागते. म्हणून सगळं मन, सगळ्या गोष्टीला, परमार्थाला म्हणा, संसाराला म्हणा, सगळ्या गोष्टीला काय आहे, आपलं मन कारणीभूत आहे. मग ह्या मनाला काहीच नाही. मनाचं काय झालंय, फक्त आपल्या विचारात बदल झालेला आहे. त्या मनाला फक्त इकडचं काढायचं आणि इकडं काढायचं, टाकायचं. काही संसार सोडायचा नाही, काही कुठं कुठं जायचं नाही, कुठं हातपाय दुखवायचे नाही, कुठं काही त्रास घ्यायचा नाही. आमचे तर महाराज सांगत असेल मध्ये तर काही कुठं एक रुपयाचा खर्च नाही. काय ते मनाचा मारू न करिता, इंद्रियात दुःख न देता, इथे मोक्षाचे आईता श्रवणाची माझी. फक्त संत संगत करायची, संत संगतीमध्ये फक्त श्रवण करायचं, इथं मोक्ष ऐकताच आहे. काही कुठं काही जायची काही गरज नाही, कुठं यायची गरज नाही, काही नाही, काही खर्च करायची गरज नाही. पण त्याच्यासाठी काय लागतं, भगवंताची कृपाच लागते. त्याच्यासाठी आपलं पुण्यच लागतं. म्हणून हे तीळ पुण्य साठवण्यासाठी निष्काम कर्म उपासना, एकादशी व्रत, म्हणून तुकोबारा सांगत की हे बहिर्मुख झालेले लोक आहेत सगळे, यांची धाव सगळी विषयाकडे. बरं, विषय जर म्हणावा तर विषय कुठपर्यंत येतो, सगळे बाहेर विषय येत. विषय कुठपर्यंत येत, विषय फक्त इंद्रियापर्यंत येत. इंद्रिय कुठपर्यंत येत, इंद्रिय फक्त अंतःकरणापर्यंत येत. अंतःकरण कुठपर्यंत आहे, अंतःकरण फक्त मनापर्यंत आहे. आणि मन कुठपर्यंत आहे, मन फक्त बुद्धीपर्यंत आहे. आणि बुद्धीनं एकदा निश्चय केला म्हणून सगळं हे काय आहे, सगळ्या मनाच्या कल्पना आता. मनाला फक्त बदलायचंय आपल्याला. मन तिकडचं काढायचंय संसारावरचं आणि इकडं भगवंतावर घालायचंय. आणि एकदा का मनाचा निश्चय झाला की बुद्धी निश्चय करते. बुद्धी निश्चय, आत्मज्ञान. आणि मग हे आपल्याला आपल्या जवळच आहे. तुझं आहे तुझं पाशी, बरी तू जागा चुकलाशी. म्हणून हे आपल्या जवळच सगळे. पण काय करायला पाहिजे, फक्त संत संगत धरायला पाहिजे. संत संगतीशिवाय प्राप्तच नाही. आपलं हित कशात आहे, आपलं कल्याण कशात आहे हे आपल्याला कळून देतात. म्हणून संत संगत आपण करू श्री, त्यांच्या सहवासात आलं पाहिजे, त्यांचा सत्संग केला पाहिजे, असे निष्काम कर्म उपासना केल्या पाहिजे, दिवसभर भगवंताच्या चिंतनात राहिलं पाहिजे. त्याच्यामुळं भगवंताचं प्रेम वाढतं आणि तितकं प्रेम आपल्याला भगवंत देतो. आणि आपल्या या जीवनाचं सार्थक कल्याण ही याच्यातच आहे. त्या
भगवंताच्या सेवेमध्येच आहे आणि आपण मागूनच घेतलेला आहे. जन्म घेतानाच आपण मागून घेतलेला आहे. हा पापाचा उसना आणलेला आहे. पण ही काय झालंय, जीवाला या अज्ञानामुळे ही महाजनवाडी माझी 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 म्हणून श्री याच्यामध्ये काय झालेलं आहे, गुंतून गेलेला आहे. महाजनवाडी पण त्याच देहामध्ये याची सोय नाही बरं. त्या भगवंताच्या प्राप्ती करण्याची हाजर नरदे गेला जर एकदा हातातून तर परत याची प्राप्ती नाही. कधी मिळतो कधी नाही. कारण हा आंधळ्याच्या हाती सावा पडलेला कावळा असा भाग्यानं फार अगदी प्रयासानं मिळालेला हा नरदे, आणि हा काय एकदा हातातून गेला की मग फार मोठा वळसा आहे. मोठा वळसा कोणता? 84 लक्ष योनीचा वळसा आहे. मग कधी आपल्याला कोणता जन्म भरतीचा काही असा नंबर बी नाही, काही वशिला नाही. हात द्या, हात झाल्यावर किंवा हा लवकर संपवा किंवा हा लवकर हे करा, काही नाही तसं तिथं. वडाचं झाड आहे, हजारो हजारो वर्षे, ते लवकरच संपायचं नाही. अशा अशा योनी आता 84 लक्ष योनी, आणि असा एवढा मोठा वारसा घेऊन मग आपल्याला नरदेह मिळणार. मग कधी आपल्याला कधी पुण्य साधणार, कधी आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार, कधी भगवंताची कृपा होणार, कधी संत संगत मिळणार, कधी आपलं याच्यातून आपण मुक्त होणार, कधी मीची ओळख होणार. एवढं मोठं हे पात्र. मग आता आपण भाग्यवान येत. आपण भाग्यवान म्हणजे आपण संतांच्या संगतीत आलो. आता आपल्याला हे ज्ञान कळायला लागलं. मग आता हा नरदेह जाऊ द्यायचा का? म्हणून भगवंताचा आता ह्या नरदेहातच आपलं आपलं कल्याण करून घ्यावं ना. मग कल्याण कशात आहे? इकडं तिकडे देव करून हिंडण्यात नाही. तर देव कोणता आहे? तूच देव आहे. आपलं स्वरूप कळणं. पण आता हे असे निगर घट्ट जीव झालेले आहेत. देव जर मी म्हणलं तर देवासारखं वागावं लागेल ना. याला ह्या खुदऱ्या गुदऱ्या करता येणार नाही का? याला लबाड्या करता येणार नाही का? याला कसं बी मनासारखं वागता येणार नाही. देवासारखं वागावं लागेल ना. म्हणून हे देव म्हणायला तयारच नाही. नाही तर शोधिशी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. आपल्या अंतरातलाच देव याला पाहायचाच नको म्हणतो. कारण याला बाकीच्या सगळ्या त्या गोष्टी लागतात ना, ह्या सगळा पसारा लागतोय. हे सगळं नाशवंत जमा करावं लागतंय. आणि मग त्याला इथं भगवंताच्या ठिकाणी तर काहीच नकोय. एक तत्व नाम दृढ धरी माना. केवळ एक तत्व दृढ धरावं लागतं, पक्क धरावं लागतं. आणि तेव्हा याच्यातच आपलं हित आहे, याच्यातच आपलं कल्याण आहे. आणि जर हे एक तत्व नाही धरलं, जर आपलं स्वरूप जर आपण कळून घेतलं नाही, आत्माच कळाला नाही, तर मग आत्महत्या केली नाही तर कोणी? ते जाऊ द्या, ते हे वाक्य ओतून जाळून घेणारे किंवा विहिरीत उडी मारणारे, फाशी घेणारे, ते आत्महत्यारी नाही. तर आपण खरे आत्महत्यारी, ज्याला आत्म्याचं स्वरूपच कळालं नाही, त्याने काय केलं? आत्महत्या केली आणि इवरती जन्म वायाला घातला. आणि मग काय? नरकात जाऊन पडला. म्हणून आपण सगळ्यात मोठे महाहत्यारी येत, आत्महत्यारी येत आपण. म्हणून काय करायचं? या मनाला फक्त तिकडचं काढायचंय आणि इकडं लावायचंय. इकडं जर लावलं तर हे आत्मज्ञान नक्की होतं. हा पुण्याचा साठा जोर करतोय, पुण्य बसू देत नाही. आपलं पुण्य उतू येतं. ते पुण्य उतू आलं का ते बसू देत नाही बरं, हे स्थिर राहू देत नाही. ते उतू आलं की हे पुण्य काय करतं? जोर काय असतं, याच्या अंगी फार ताकद आहे. तर हे काय करतं? पारायण तरी कर, अभंग तरी म्हण, हे भजनाल तरी जा, कीर्तन तरी कर, वारी तरी कर, नामस्मरण तरी कर. हे करायलाच लावतंय, बसू देत नाही पुण्य उतू आलेलं. आणि पुण्य उतू यायला पाहिजे. म्हणून माऊली सांगतात की देव करा ऋणी मगरी दी सिद्धी वाहे पाणी, मग तया सुखा काय ऋणे त्रिभुवन झाले सोहळे. मग देव ऋणी करायचा. ऋणी कशाने होतो? त्याचं सतत चिंतन करून त्याच्यावर ऋण होतं. आपल्यावर एखादा उपकार झाला तर आपण म्हणतो बाई त्यांचे फार उपकार आहेत बरं. मग देवावर उपकार नाहीत का? मग देव ऋणी करायला पाहिजे, देवावर उपकार करायला पाहिजे. तो देव आपली फार काळजी घेतो, फार सांभाळतो. तुकोबाराय म्हणते तो माझा माय बाप आहे बरं, तो तुमचा हा भवसागरातून तुम्हाला सहज करून नेतो. पण तुम्ही काय करा? त्या माय बापाला विसरू नका, त्याचं चिंतन करा त्याचं. म्हणून तुकोबाराय म्हणते ज्याचं प्रेम नाही या भगवंतावर, ज्याची श्रद्धा नाही, याची कोणती गत होईल. म्हणून भगवंतावर श्रद्धा ठेवावी,
आपला हा नरदेह याचं सार्थक करावं असं तुकोबरा या अभंगामधून सांगतेत. या वाणीला जसं सुचलं, जसं तुकोबराने हे माझं काहीच नाही, गुरु महाराजांचे जे चुकीचं असेल ते माझ्या वाणीचं आहे, ते माझ्या पदरात टाकून द्यायचं, चांगलं आहे ते गुरु महाराजांचं आहे, ते तुकोबरांचं आहे, पांडुरंग परमात्म्याचं आहे. आणि असं एवढी विनंती करून या वाणीला मी पूर्ण विराम देते. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोते माय बाप्पाच्या चरणी समर्पित करून पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म वैष्णनाथ महाराज की जय. करविली तैसी केली कटकट वाकडी कानेट देव जाणे, कोणाच्या कारणे झाले से निर्माण, देवाच्या कारणे देव जाणे. तुका म्हणे मी तो अभिमाना वेगळा घालून गोपाळा भार राहे, करविली तैसी केली कटकट वाकडी कानेट देव जाणे. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ